माझ्या हातामध्ये तुम्ही जे बघताय ते आहे देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं दही आणि या दह्यापासून घरच्या घरी लस्सी कशी बनवता येते ते आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे। आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही 5 लिटर दही घेतलं होतं आणि या 5 लिटर दह्यापासून त्याला घुसळून त्यामध्ये पिठी साखर ॲड केलेली। आता यामध्ये हे जर बघितलं तर ही पिठी साखर आहे। आपण जर रँडमली मोठी साखर यूज केली तर ती लस्सीसाठी योग्य नाही आहे। तर 1 लिटर दह्यासाठी साधारणतः 150 ग्राम पिठी साखर आपल्याला यूज करायला लागते आणि घुसळल्यानंतर पिठी साखर ॲड करायची। ती जर आपण पिठी साखर ॲड केल्यानंतर आपली लस्सी पूर्णपणे तयार होते आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर पण ॲड करू शकता, जसं की इलायची आहे किंवा मँगो फ्लेवर आहे किंवा वेगवेगळ्या फ्लेवरच्या ज्या लस्सी बाजारात मिळतात त्या पद्धतीनं पण तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटाची प्रोसेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त दही जे आहे ते अगदी मलईपासून जर बनवलेलं असेल तर त्या दह्याची लस्सी अगदी घट्ट होते, चांगली होते। जर आणि पूर्ण दुधापासून जर बनवलेली असेल तर त्या दह्याची जी लस्सी आपण बनवतो ती अगदी पातळ होते। त्यामुळे जास्तीत जास्त मलईपासून बनवलेल्या दह्याचा यूज आपण लस्सीसाठी केला पाहिजे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही घरच्या घरी 5 लिटर दह्यापासून 10 लिटर दह्यापासून लस्सी बनवू शकता आणि ती लस्सी बाजारामध्ये आपल्या जवळच्या मार्केटमध्ये किंवा डायरेक्ट पॅकिंग करून विक्री करू शकता। जर तुम्हाला तुमच्या नावाचा ब्रँड तयार करायचा असेल तर अशा पद्धतीनं लस्सीचे हे जे पॅकेट आहेत ते बाजारामध्ये मिळतात। तुम्हाला अगदी 200 मिली 100 मिली किंवा 500 मिलीपर्यंत तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने हे बनवून मिळतात। त्यावरती तुम्ही जर अशा पद्धतीने स्टिकर लावलं तुमचं ब्रँडिंग करू शकता आणि त्याची पॅकिंग करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं लस्सी तयार झाल्यानंतर अगदी 2 दिवसामध्ये तिला संपवायचं आहे। 2 दिवसानंतर ती खराब होऊ शकते। त्याला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही 5 ते 10 डिग्री सेल्सिअसला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। अशा पद्धतीने घरगुती अगदी कमी खर्चामध्ये लस्सी तयार करून तुम्ही दुधाचे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत त्यामधला एक लस्सी आहे, तर लस्सी तयार करून तुम्ही चांगला नफा डेअरी व्यवसायात कमवू शकता।